गोलंदाजी मार्कवरनं कुणालला आपण पाहतोय. साहिल आहे ऑन स्ट्राईक. ऑन स्ट्राईकला साहिलला आपण सध्या पाहतो. नॉन स्ट्रायकर एंडला ऋतिक. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरा दिवस आज आदिवासी समाज गावे या फॉर्मॅट नुसार आपल्याला सामने पाहायला मिळाले होते. कुणाल मडवी पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आपल्याला मंचावर यायचं आहे. इथे मात्र पहिल्या बॉलवर विकेटचं पतन झालंय. खेळाडूला परतावं लागेल. साहिल बॅक टू दी डगआउट. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व संजयजी गरज साहेब आपल्याला बोलवत आहेत. आपण यायचंय. दरम्यान इथे पहिल्याच बॉलला गोल्डन डकचा शिकार साहिलला परतावं लागलंय. सुपर झेल टिपला गेला तिथे आणि परतावं लागलंय. नवीन बॅटर 1 डाऊन साठी विराज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. लाखिवली बी संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. मागे विकेट किपर आणि स्लिपच्या खेळाडूला बीट करून चेंडू चालला. ब्लॅक स्क्रीनवर आदळलाय. चौकार 4. पहिल्या बॉलला विकेट आली असली तरी दुसऱ्या चेंडूवर तिथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. इथे जर आपण पाहिला आखुटपाचा बॉल होता. सरळ भिडकावून दिला. प्रेक्षकांच्या भेटीसाठी इट्स षटकार 6. लाईव्ह स्क्रीनवर आपल्याला बरंच काही दाखवलं जात आहे. जर आपण पाहिलं स्कोर कार्ड 10 या आकड्यावर आपण पाहतोय. स्विच रिव्हर्स अटेम्प्टचा फटका खेळायचा होता. एक धाव तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. अगदी कॅमेरा वर्क जर आपण पाहिलं ना, कुठला प्रेक्षक कुठे बसलाय, कोण सरबत पितय, कोण गोळा खातय, सगळं काही कॅमेरामध्ये टिपलं जात आहे. धावसंख्या 11-1. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 बॉल शिल्लक राहिलेत या षटकामधले. ऋतिक गडक सध्या ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. अजूनपर्यंत एकही बॉल फेस केलेला नाहीये. तर 3 चेंडू आणि 6 धावांवर विराज खेळतोय. 5वा बॉल घेऊन ऋतिक गडक मागच्या मॅचचा हिरो. इथे त्याला परतवण्याची संधी आहे. चेंडू हवेमध्ये. ऋतिक गडकलाही परतावं लागेल तिथे परतीच्या प्रवासाला. सलामीची जोडी तंबूच्या आसला परतली. ऋतिक आउट. उपस्थित राहत आहेत आणि सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं त्यांचा यथोचित मानसन्मान तो मुख्य मंचावरनं केला जाईल. कुणाल मडवी
यांचा यथोचित मानसन्मान तो केला जातो तिथे मला टॉस बॉक्स मध्ये सर्व मित्र परिवार निशांत आलाय नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये. ते जर आपण पाहिलं तर नाही आपलाच एक मित्र आहे कुणालजी मडवे आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सर या कार्यरत आहेत आणि हे सर्व मित्र आहेत, स्वतः उपसरपंच साहेब आहेत आणि संपूर्ण शिवनसईची टीम यांच्या वतीनं त्यांचा सन्मान केला जातोय. कारण आपल्यामधील एक असलेला तरुण आज पोलीस दलामध्ये जो कार्यरत आहेत, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्या मित्राचा हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. सदरक्षण आहे खल निग्रहण आहे हे मात्र पोलिसांचं आपण पर्यंत ब्रीद वाक्य आहेत आणि खऱ्या अर्थानं हा सन्मान मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. जाऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सध्या जर आपण पाहिलं तर कुणाल मडवी यांचा यथोचित मानसन्मान आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये 12-2 अशी सध्याची परिस्थिती आहे. 2 गडी बाद 12. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 5 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक ते तुम्हाला बाहेर ठेवता येतील. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण सध्या पाहतोय. समोर निशांत आहे आणि त्याच्या साथीला विराज. एका ओव्हरमध्ये 12 आहेत. अशाच जर धावा येत राहिल्या तर 55 ते 60 पर्यंत संघ निश्चित रूपाने पोहोचू शकेल. लाखिवली बी संघ आणि दुसऱ्या बाजूला तिल्लेर संघ एकाच रोडवरचे दोन्ही संघ आहेत, एकाच रस्त्यावरचे दोन्ही संघ आहेत. इथे जर आपण पाहिला तर चेंडू मात्र तिथे फलंदाजाला परतावं लागेल. परतीच्या प्रवासाला विकेट क्रमांक 3 बॅटर आउट. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील शांताराम वाघ यांचे गीत आपण ऐकलं आमच्या डीजेच्या माध्यमातून. शहापूर तालुक्यातील बाया सिंगरने देखील या गाण्याला अधिक गाजवलं. त्याची आठवण निश्चित रूपाने या गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. सध्या मैदानाच्या आतमध्ये मात्र विकेट पडली गेली आहे. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पहिल्याच बॉलला विकेट आली आहे. दुसरं षटक ते सध्या मार्गस्थ झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. विकेट पडल्या जात आहेत. डाव सावरावा लागेल. 3 विकेट ज्या पडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर जी मदळी फली येते ना त्यांना चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मिडल जी बॅटिंग लाईन लाखिवलीकडे आहे त्यांना ती बॅटिंग दाखवावी लागेल तिथे. इथे समोरच्या बाजूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. कव्हरकडे बॉल चाललाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4. इथे मात्र चेंडू सध्या निघून गेलाय. 22चा चौकार आलाय. 4 धावा.
नॉन स्ट्रायकर यांचा जो बॅटर आहे विराज, त्याने जर 3 षटकार सलगचे ठोकले तर लैला यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. ते जर आपण पाहिला ऑनसाइडचा फटका आहे तिथे एक धाव ती आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची लढत आहे. एका बाजूला तिलेर संघ, दुसऱ्या बाजूला लाखिवली संघ. दोन्ही टीम जिंकणं खूप गरजेचं आहे. स्विच हिटचा फटका खेळायचा होता तिथे निर्धाव स्वरूपाचा बॉल निघून जाईल. टीम पाचरुखा आपण जायचं नाहीये, थांबायचंय. याच्यानंतर मॅच होणार आहे. याच्यातला विजयी संघ आणि पाचरुखा असा शेवटचा सामना तो पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे टीम पाचरुखा आपण न जाता थांबायचंय. आज वेळ आहे त्याच्यामुळे ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होती. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बीट केलं जात आहे, समजत नाहीये चेंडू. आणि पाहता पाहता तिथे जर आपण सध्या पाहिलं 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम लाखिवली बी. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल, तोपर्यंत एक संधी देऊया आपल्या डीजेला. डीजे धावसंख्या लाखिवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण पाहतोय. कुणाल कशा पद्धतीची गोलंदाजी तिथे करेल. विशालला पण सध्या पाहतो ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक विराज 21 आहेत. तिसऱ्या षटकामधला हा पहिलाच बॉल, पहिलाच फुल टॉस इथे जर आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित रूपानं चेंडू जर आपण पाहिला तर वाईट +4 उंचीवरचा बॉल होता. फायदा तिथे जरूर झालाय. तो लाखिवली संघाला 5 धावांची भर पडतीये. वाईट बॉल हाताळला, चेंडू चौकार देखील निघून गेला. 5 धावसंख्येची भर पडली. धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अशा धावा येणं गरजेचं आहे त्या लाखिवली संघाकरता. हा बॉल थोडासा हेलिकॉप्टर स्टाईल उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होता तिथे, मात्र रोखलं गेलंय. एकच धाव. 27 झालेला आहे. 27. एकच बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. तिसरं षटक जे कुणाल आपल्याला पाहायला मिळाला, पहिलाच बॉल हाताळत असताना त्याच्याकडनं चुकी झाली होती. उर्वरित 5 बॉल त्याला अजून हाताळायचे आहेत. कशा पद्धतीने हाताळले जातील ते निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळतील. पंचाच्या डावीकडनं राईट मोरदी विकेट. इथे हा बॉल कलात्मकरित्या खेळलाय आणि तेवढ्याच कलात्मकरित्या जेलही टिपलाय. पंचाचा इशारा, विकेट बाद.
चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. मनोज सुतार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. धावसंख्या 27 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकामधला 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 बॉल अजूनही शिल्लक राहिलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला मनोज सुतार चांगली मजबूत ध्येय असलेला बॅटर. धावा जमवाव्या लागतील लाखीव लिबी टीम करता. बॉल टर्न झाला, थोडासा आतमध्ये आला, ऑफस्टंपवर हाताळला होता बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा संपलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. याच्यातला विजय संघाडी पाचरुका असा याच्यानंतर आजच्या दिवसामधला शेवटचा सामना तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे बॅक टू द बॉलर स्वतःच्या फलोत्रमध्ये बॉलला स्टॉप केलंय. आणखी एक चांगला चेंडू तो इथे संपला जातोय. सदानंदजी पाटील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर यायचंय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. इथे यावेळेस मात्र चेंडूला उडवलं सरळ. मनोज सुतारच्या बॅटमधून आलेला एक हाय अँड सम षटकार 6. आतमधून सजवत असताना संघ सध्या अडचणीमध्ये जरूर आहे, कारण धावा कमी होत्या आणि या ओव्हरचा विचार केला गेला तर चांगल्या धावा जवळपास इथे जर आपण पाहिलं पहिला चेंडू हाताळत असताना चुकी झाली होती. त्या 5 धावा आल्या होत्या. तदनंतर सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आले होते आणि तदनंतर आता षटकार आलाय. टोटल 19 धावा खर्च केल्यात. तर कुणाल याच्या आधी एक षटक त्यांना हाताळलं गेलं होतं. इथे पुनश्च एकदा मनोज सुतारच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम लॅक्युली जाऊन पोहोचलाय या षटकाराच्या मदतीने. धावसंख्या 39-39 या धावसंख्येवर. सदानंदजी पाटील या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सदानंदजी पाटील आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य मंचावर. वेलकम. सोमनाथ बॉलिंग ट्रॅकवरनं चौथं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. एका बाजूला मनोज सुतार 4 बॉल 12 धावांवर खेळतोय. विशाल 4 बॉल 6 धावांवर खेळतोय. 39 आहेत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. पहिलाच बॉल यावेळेस विशालच्या बॅटमधनं तडाखा सजलाय. आसमान दाखवलं. पहिल्या बॉलवर षटकार 6.
एका बाजूला मनोज सुतारच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार आले होते, तर यावेळेस विशालच्या बॅट मधून एक अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. पहिल्या बॉलला आसमान दाखवले गेले. सोमनाथला षटकाराने स्वागत केले गेले. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिलाय. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल त्याला उडवलाय क्षेत्ररक्षक, तो बॉलवर झेपावला गेलाय. एक जाव त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. जर आपण पाहिला तर तो म्हणजेच 46-46 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. अजूनही पुढचं एक षटक बाकी. टोटल 5 ओव्हरच्या मॅच आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ तर संपलाय. तिसरा बॉल समोर मनोज सुतारला आपण सध्या पाहतो. यावेळेस मनोजने बॉलला उडवलंय आणि पाठवलंय प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. इट्स षटकार 6. च्या माध्यमातून षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकले होते. इथे देखील त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. टोटल धावसंख्या 52 या आकड्यावर 4 गडी बाद. वेट करून राहिला होता, थांबवलं गेलं होतं त्याला बॅटिंग करण्यासाठी. विकेट पडल्यात आणि महत्वाच्या क्षणाला तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र इथे घडलंय काय, त्यालाही परतावं लागलंय. जी आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी सुरू होती मनोज सुतारची, त्या पारीचा अंत झालाय. 18 या आकड्यावर मनोज सुतारचा खेळ संपलाय. मदत साकारेल ते आपल्याला पाहायचंय. जेस जागृती स्पोर्ट्स अंपायर च जे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्याला पाहायला मिळतात प्राक्तन किनी यांचं स्पोर्ट्स जागृती स्पोर्ट्स शॉप. इथे चेंडू हवेमध्ये परतवण्याची संधी. विकेट किपर बॉलच्या खाली आणि रोहित गडक तोही आल्या पावली. गोल्डन डकचा शिकार. आउट. चांगला झेल तिथे. यावेळेस देखील आणखी एक विकेटचं बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे जर आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक ही आपल्याला पाहायला मिळाली, ती मनोज सुतारची. आणि गोलंदाज सोमनाथ त्याची विकेट हॅट्रिक ही पाहायला मिळाली. 3 बॉल 3 विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. सगळं काही पाहायला मिळतंय या मॅच मध्ये.
4 ओव्हरचा खेळ संपलाय. 52 धावा, 52 स्कोर कार्डवर आहेत. 7 विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत त्या लाखिवली बी टीमच्या. शेवटचं षटक तिलेर संघाच्या माध्यमातून हाताळण्याकरता योगेश गोलंदाजी मागून सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन नवीन बॅटर. ते जर आपण पाहिलं तर चेंडू मागच्या बाजूला गेला होता. नो बॉलचा इशारा आलाय कारण क्रीजच्या बाहेर पडला होता. विकेटच्या बाहेर बॉल पडला त्याच्यामुळे पंचांनी पाहिलं आणि दंडित केलं की नो बॉल आहे आणि त्याच्यामुळे आता पुढचा फ्री हिट चेंडू असेल. 1 धाव नोची स्कोर कार्डवर जोडली जाईल तर पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल. 5 ओव्हरची महत्वाची मॅच आपण खेळतोय. याच्यानंतर आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला खेळायचा आहे. 5 रुका संघ एका बाजूला आणि त्याच्या विरोधात याच्यामधला विजयी संघ अशी ती आजच्या दिवसामधली ओके. विघ्नेश जास्त काय लागलंय का? फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्याकडे. फ्रीड बॉल आहे. फ्रीडचा बॉल ऑन साइडला खेळलाय. पहिल्या धावेचा प्रयत्न होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचाही प्रयत्न झालाय. तिथे काय घडेल पाहूया. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला परतावं लागेल परतीच्या प्रवासाला. 1 धाव मिळेल. बॅटर आउट. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. या इनिंग मधला 54 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस खोलवर डब्याचा बॉल होता तेवढ्याच ताकदीने खोदूनही काढलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय. चेंडूवरनं गाठली सीमारेषा. चौकार 4. आठ विकेट पडलेल्या असताना विशालच्या बॅट मधून आलेला हा चौकार महत्वाचा आहे लाखिवली बी संघाकरता. 9 चेंडू 18 धावांवर विशाल खेळतोय. जय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 58 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथे फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवर चेंडू निघून आला. इट्स अ षटकार 6. फटकेबाजी नाही. या मैदानाच्या आतमधून दर्शवत असताना 10 बॉलमध्ये 24 धावांवर खेळतो विशाल. 64 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. या इनिंग मधला 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. पुन्हा एकदा बॉलला खेळलं गेलंय मिड विकेट क्षेत्रात. फिल्डर आहे ते जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा बॉल तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो. धाव घेतलेली नाहीये. विशालने स्वतःवर विश्वास ठेवलाय. बरोबर 2 बॉल अजूनही शिल्लक राहिले. त्याच्यावर मी जास्तीत जास्त धाबा मोठे फटके खेळेन असा स्वतःवर विश्वास कॉन्फिडन्स त्यानं दाखवलाय. फुलटॉस ज्याच्या आधीच फलंदाजी चांगली होती त्याला फुलटॉस बॉल देणं. त्या बॉलवर फुल टोल वसूल केला. षटकार 6. ती मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 30 धावांची बहारदार खेळी विशाल मैदानाच्या आतमधून साकारतोय. सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवर आत्मविश्वास कसा असावा
याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळतं. हेलिकॉप्टर उडवलंय आणि हा बॉल निघून जाईल. षटकार. 36 धावांची बहारदार खेळी विशालनं महत्वाच्या क्षणाला साकारली आणि लाखिवली. हा ऍक्शन रिप्ले पहा लाईव्ह स्क्रीनवर विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवला जातो. शेवटचा बॉल होता, खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलंय आणि तिथे 13 बॉल 36 धावांची बहारदार खेळी त्यानं साकारली आणि संघाची टोटल धावसंख्या आपण सध्या पाहूया 76. 76 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात आणि 77 धावा त्या तुम्हाला जिंकण्याकरता गरजेच्या असतील याची दक्षता घ्यायची. दोन्ही टीम लक्षात घ्या. 77 जाऊया आपण मंचावर. स्वागत आणि सन्मानाकडे सदानंदजी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान करण्याची विनंती या ठिकाणी आयोजकांना करतो. राजेशजी गरज साहेबांच्या माध्यमातून सदानंदजी पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान तो तिथे आपल्याला मुख्य मंचावर केला जात असताना पाहायला मिळतोय. सदानंदजी पाटील ते इथे आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. थोडं पुढे घ्या त्या साईडला. इथे मान्यवर पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान तो आपल्याला लाईव्ह स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सदानंदजी पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. 77 धावा करायच्यात. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये ते निश्चित रूपाने आपण पाहणार आहोत. याच्यातला विजयी संघ आणि 5 सेकंड इनिंगला सुरुवात होईल. फिल्डिंग सजली गेली आहे. चला 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. विघ्नेश ऑन स्ट्राईकला आपण सध्या पाहतोय. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. आउट ऑफ द ऑफ स्टंप, खूपच बाहेर राहिला बॉल. पंचांनी दंडित केला. वाईट बॉल आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर लाखिवली बी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची महत्वाची धुरा त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळते. निर्बंधकारक षटक. इथे हा बॉल जर आपण पाहिला कव्हरकडे खेळलाय. शॉटमध्ये बॉलला स्टॉप केले गेले. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. टार्गेट जर आपण पाहिलं खूप मोठं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळेल. 77 धावा करायच्या आहेत. 77. इथे जर आपण पाहिलं स्ट्रेट ड्राईव्ह केले गेले बॉलला. क्षेत्ररक्षक आलाय बॉलच्या खाली. एकाच धावेच्या व्यतिरिक्त तिथे जास्त काय मिळणार नाहीये. 2 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 3 या आकड्यावर पहिलं षटक. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, बॅटिंग पाहिली, त्याच्यामध्ये विशालची एक बहारदार खेळी आपण पाहिली. 13 बॉल 36 धावा त्यानं बनवल्या आपल्या लाखिवली बी टीम करता. हा बॉल समोरून फिरवला गेला, टर्न झाला, बॉल आतमध्ये आलाय, त्याच्यामुळे तिथे
जर आपण पाहिलं तर विघ्नेश त्याला काहीसा न समजणारा तो बॉल होता, डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 आकड्यावर आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजून बाकी राहिला. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकापासनं दूर खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पलीकडे आलाय, चौकार 4. मधून पहिला चौकार तिथे मैदानाच्या आतमध्ये सजला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. बाहेर निघाला होता बॉल, खूपच दूर राहिला होता. दिशाहीन गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा आहेत स्कोरकार्डवर एका चौकाराच्या मदतीने. एक चौकार तो आपल्याला पाहायला मिळाला. इथे विघ्नेशच्या बॅट मधून आलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तो येतो चेंडूच्या खाली, बिग विकेट डाऊन, ज्याच्यावर होती जबाबदारी तो विघ्नेश. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 8 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश जो मैदानाच्या बाहेर गेलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हा बॉल काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, वाईट प्लस तिथे मैदानाच्या बाहेर बॉल गेलाय, चौकार आलाय. टोटल 5 मिळतील चौकार. विकेट किपर कडनं बॉल निसटला, सरळ निघून गेला तो चौकारासाठी. इथे जर आपण पाहिला बिग 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 षटकार, 6 धावा. षटक थोडस लांबलं होतं. रोशन याचं टोटल 19 धावा, 77 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये ठोकून काढलेल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी राहिली. दुसरं षटक हाताळण्यासाठी विराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर यावेळेस राहुलला आपण पाहतोय. 19 झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल जर आपण पाहिला, हळुवार पद्धतीचा चेंडू सरळ विकेट किपर कडे निघून गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 19 तर आहेत. 77 एक मोठं टार्गेट समोर आणि ते पूर्ण करण्याकरता जी फलंदाजी पाहिजे होती इथे मात्र परतावं लागेल. आता जर आपण पाहिलं तर एक सहज आणि सोपा झेल टिपला गेला आणि परतावं लागेल बॅटरला. दाखवलं जातोय कशा पद्धतीने तो मिडामध्ये झेल टिपला गेला. बॅटर आउट.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ते जर आपण पाहिला हा बॉल क्षेत्ररक्षकापासून दूर ठेवलाय, लॉंगलेगच्या क्षेत्रात चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. ऑन साईडचा होता, बाहेरचा बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. बॅटर योग्यच्या माध्यमातून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 77 धावा करायच्या आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसऱ्या ओव्हरचा 23 धावा, 2 गडी बाद, 23 ही सध्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 6 हिटचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेकरता. चा पाठलाग सुरू आहे. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 बॉलचा खेळ दुसऱ्या ओव्हरचा आतापर्यंत संपलाय. 3 बॉल शिल्लक राहिलेत. ते पडल्यानंतर बाउन्स घेतला बॉलने, त्याच्यामुळे बॅटर पासन चेंडू थोडा उंचीवर राहिला, त्याच्यामुळे निघून गेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 23 आहेत. विराज त्याला आपण सध्या पाहतोय गोलंदाजी मार्कवरनं दुसऱ्या षटकाची जबाबदारी तो सांभाळतोय. यावेळेस मात्र खेचून मारला, इट्स अ चाबूक शॉट, षटकार 6. खूप चांगली गीतं आपल्याला आपल्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून सध्या ऐकायला मिळतात. इथे फुलटॉस बॉल होता, मिडाच्या डोक्यावर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय बॉलच्या खाली, जोपर्यंत फेकी होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत चेंडूची फेकी झाली, या दोनच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे गेला. 31-31 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. 77 करायचे आहेत, 31 झालेल्या आहेत. तिसरं षटक ते आपण पाहणार आहोत. तिसऱ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने 18 बॉल आणि 46 ची गरज आहे. 18 चेंडू 46 धावा केल्या जातील की रोखल्या जातील ते आपण निश्चित रूपाने पाहणार आहोत. तोपर्यंत एक संधी देऊया आपल्या डीजेला. डीजे तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर आगाज केलाय, तिथे आलाय मैदानाच्या आतमध्ये, चौकार 4. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. निशांत आलाय गोलंदाजी मार्कवर, त्याचं स्वागत चौकाराने केलंय. दुसऱ्या बॉलवर मात्र बॅटरला परतावलं गेलं. यू मिस आय विल डेफिनेटली. चेंडूने यष्टांचा वेध घेतलाय. बॅटर आउट. आपण पाहतोय ऐकतोय उपसरपंच चषक 2026 शिवनसईच्या नगरीमध्ये
सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा सध्या आपण एन्जॉय करतोय आणि त्याच्यामध्ये एका बाजूला तिल्हेर संघ सध्या पाठलाग करतोय 77 धावांचा. तिसऱ्या षटकामधल्या 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 35 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा बॉल फुलटॉस होता, कव्हरकडे बॉल चाललाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवर तिथे समाधान व्यक्त केलं जात आहे. एका बाजूला लाखिवली संघाला आपण पाहतो, लाखिवली बी संघ, तर दुसऱ्या बाजूला तिलेर. या दोन टीम मधली फाईट संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामधला विजय संघ आणि पाचरुका असा आजच्या दिवसामधला शेवटचा सामना तो प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. खाली राहिला गुगली पद्धतीचा बॉल होता, बॅट हवेत फिरली गेली. बाईचा इशारा, एक धाव तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने 37-37 तीन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय, 2 बॉल शिल्लक राहिले. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. निशांत एक चौकार जरूर आलाय, मात्र एक विकेट ती देखील काढली. इथे चेंडूवर प्रहार केला गेलाय, झेलची संधी आहे, टिपला गेला झेल, परतावा लागेल बॅटरला. परतीच्या प्रवासाला विकेट क्रमांक 4, 37 या आकड्यावर. नवीन बॅटर पहा, सर्व आमचा स्टेज तुम्हाला दाखवलं जातोय. कॅमेरामॅनच्या माध्यमातून सर्व जी चर्चा केली जाते लाईव्ह स्क्रीन. सध्या स्कोर कार्ड 37, 37 या आकड्यावर 4 गडी बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आल्या आल्या मोठा फटका ऑन साईडला सजवायचा होता, कनेक्शन बनलं नाही आणि एक हलकेशा स्माइल बॅटरच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. तिथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37, 77 या आकड्याचा पाठलाग करत असताना 37 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. उर्वरित अजूनही 2 ओव्हरचा खेळ आता बाकी राहिलाय. सध्या जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे तिल्हेर संघाला जिंकण्यासाठी. 12 बॉल 40 ची गरज काय तिथे पूर्ण केली जाईल की रोखलं जाईल? साहिलला आपण सध्या गोलंदाजी मायकवरनं पाहतो. लाखिवली बी संघाच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी करत असताना विशेष कौतुक विशालचं असेल. महत्वाच्या क्षणाला विकेट पडल्या गेल्या होत्या. 36 धावांची बहारदार खेळी त्याने केली. इथे झेल धरणीला दान केला गेलाय, मात्र झेल सोपाही नव्हता. तिथे उलट्या दिशेनं फिरून क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, एफर्ट चांगले होते. धावसंख्या जर आपण पाहिले पुढे गेले 39, 39 2 धावा तिथे मात्र पूर्ण केलेल्या असताना आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉल आणि आता 38, 38 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 38 ची गरज षटकार ठोकावे लागतील, पर्याय नाहीये त्याच्याशिवाय. सिंगल डबलने तेवढा काही फरक मॅच मध्ये पडणार नाहीये. आडव्या बॅटनं फटका खेळलाय, जमिनीला गरंगलत, अलॉंग द कार्पेट, ऑन साईडला बॉल गेलाय. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. चेंडूची फेक क्विकली आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावीवर समाधान व्यक्त करावं लागेल. 10 बॉल 37 ची गरज आहे. 77 करायच्या 40 झालेल्या आहेत. 4 विकेट पडल्या तिल्हेर संघाच्या, टिकून खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीनं तिथे जर आपण पाहिलं लाखिवली संघाच्या विकेट पडल्या गेल्या होत्या, मात्र विशाल तिथे टिकून राहिला. 13 बॉल 36 ची पारी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तसा खेळ करावा लागेल. इथे फटका तर आलाय, मात्र झेलची संधी आहे आणि आणखी एका विकेटचं पतन झालंय. 5वा विकेट, फलंदाज बाद.
आपल्याला ऐकायला मिळतात. आता आमचे डीजे ऑपरेटर देखील रंगामध्ये आलेले आहेत. संध्याकाळच्या 17 सध्या स्कोर कार्डचा विचार केला गेला तर 40 या आकड्यावर स्कोर कार्ड आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 9 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. 9-37चं समीकरण. इथे बॉल जर आपण पाहिला मागच्या बाजूला गेलाय, एक धाव ते कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटला स्पर्श करून चेंडू मागच्या बाजूला गेला, एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळतीये. 41 वर स्कोर कार्ड आहे. 8 बॉल 36 ची गरज आहे. 6 षटकार तिलेर संघाला ठोकावे लागतील जिंकण्यासाठी. 8 बॉल 36. तर जर आपण पाहिलं समोरच्या बाजूला खेळला गेलाय बॉल, एक धाव पूर्ण. रनआउट साठी थर्ड अंपायरला रेफर केले गेले पंचाच्या माध्यमातून. एक धाव तर पूर्ण होती, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आले होते आणि रनआउट साठी थर्ड अंपायर रेफर केलंय ते स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. इट्स आउट. परतावं लागेल बॅटरला परतीच्या प्रवासाला. महत्वाच्या क्षणाला म्हणजेच तिथे टिकून खेळ करणं गरजेचं होतं आणि तिथे पहा दाखवलं जात आहे आपल्याला बाट हवेत राहिली होती. अगदी खूप चाणाक्ष गतीने तिथे परतवलं गेलंय बॅटरला परतीच्या प्रवासाला. तुमचं टिकणं क्रीजवर गरजेचं आहे कारण मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय नाहीये. चेंडू कमी राहिले, धावसंख्या जास्त राहिली आहे. याच्यातला विजयी संघ पाचरुका या संघाशी आजच्या दिवसामधला शेवटचा सामना खेळणार आहे. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच कठीण बनत चालली आहे. आता 7 बॉल आणि 35 पाहिजेत. 7 चेंडू 35 ची गरज आहे. 42 त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 77चं एक टार्गेट समोर आहे आणि ते 77 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना एक धाव ती सध्या पाहायला मिळेल. आता येणारे 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि 34 धावा गरजेच्या आहेत त्या तिलेर संघाला जिंकण्यासाठी. 6 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. टीम पाचरुखा आपला कॅप्टन आपण इकडे येऊन थांबायचं आहे. याच्यानंतर आजच्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. याच्यातला विजयी संघ आणि टीम पाचरुका असा तो सामना असेल आणि कुठला संघ आजच्या दिवसामध्ये बाजी मारेल तेही त्या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 34 पाहिजेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके आले तरच तिल्लेर संघ तो या मॅच मध्ये पुनर्वापसी करू शकतो. अन्यथा लाखिवली बी तो तिथे वरचढ ठरत असताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅटर आउट. सर्व प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवला जातोय. कॅमेरा वर्क चांगलं आहे. आजूबाजूला जे काही घडतंय तेही आपल्याला पाहायला मिळते. सध्या मॅच कठीण बनली. आता 5 बॉल 34 ची गरज आहे. षटकारांशिवाय पर्याय नाहीये. प्रयत्न करावाच लागेल. तर हा चेंडू डॉट स्वरूपाचा निघून गेलाय. चेंडू पहा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि खूप चांगलं कॅमेरावर तेवढं चांगलं ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. विश नेटवर्क लाईव्हची संपूर्ण टीम, विश्वास पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी खूप चांगल्या पद्धतीने विश नेटवर्क लाईव्हला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. ते जर आपण पाहिलं तर सध्या मागे स्लिपकडे बॉल चालला. एका धावेने तेवढासा फरक आता मॅच मध्ये पडणार नाहीये. तर मॅच खूप कठीण बनली आहे. 3-33 पाहिजेत. सध्या डबलचा खेळ सुरू आहे. 44 स्कोर कार्ड वर आहेत आणि 33 ची गरज आहे. टोटल करायच्या त्या 77.
3 बॉल 33. अगदी वन साइडेड मॅच सध्या तरी लाखिवलीच्या बाजूने आपल्याला झुकताना पाहायला मिळते. इथे चौकार जरूर येईल, मात्र आता उशीर झालाय. त्रुका तसं यानंतर होणार आजच्या दिवसामधला शेवटचा सामना, तो सध्या आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 29 ची गरज आहे. इथे फटके येत आहेत आता, मात्र ते म्हटलं जातं ना की माणूस मेल्यावर त्याला पाणी पाजून फायदा नसतो, तशी सध्याची गत आहे. उशीर झालाय खूप, औपचारिकता शिल्लक राहिली. आता शेवटचा 1 बॉल. हे फटके आधी येणं गरजेचं होतं. 54 झाल्यात. 1 बॉल 23 ची गरज आहे. शेवटच्या बॉललाही षटकार आलाय, मात्र सामना जिंकलाय टीम लाखिवली बी. कॉंग्रॅच्युलेशन. चला या लाखिवली बी कॅप्टन आणि 5 कॅप्टन. आजच्या दिवसामधला शेवटचा मॅचचा टॉस तो त्या ठिकाणी केला जाईल. 5 षटकांचा सामना असेल आणि टॉस तिथे केला जाईल. सदानंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. विशाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू 36 धावांची बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. मॅन ऑफ द मॅचचं मेडल, दिनदर्शिका, कॅलेंडर आणि मॅन ऑफ द मॅचचा मोमेंट तो दिला जाईल. सदानंदजी पाटील साहेब ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशाल आपण देखील यायचंय. मॅन ऑफ द